हॅलो फ्रेंड्स, असे कोणते 3 पदार्थ आहेत जे की आपलं सेक्शुअल लाईफ सेक्शुअल परफॉर्मन्स बेटर करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण वापर केला पाहिजे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, 3 सप्लिमेंट आहेत, एल-आर्जिनिन, एल-सिट्रुलिन आणि तिसरा पदार्थ आहे कर्क्युमिन किंवा त्याला आपण हल्दी म्हणतो। हे 3 पदार्थ जर तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही नेहमी जर वापरत असाल तर डेफिनेटली तुम्हाला औषधीपेक्षा व्हायग्रापेक्षा चांगलं बेनिफिट देतील याची मला शाश्वती आहे। मित्रांनो, बऱ्याच स्टडी झालेल्या आहेत की एल-आर्जिनिन हे आपल्या रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतं आणि त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या डायलेट करतं आणि त्याच्यामुळं आपल्या इंडियाकडचा रक्त पुरवठा जो आहे तो चांगल्या प्रमाणे वाढवून आपल्याला नपुसंकता येऊ देत नाही। कारण की व्हायग्रासारख्या ज्या औषधी असतात हे पण त्यांचं काम एकच आहे की आपल्या रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवणं। म्हणून एल-आर्जिनिन विल वर्क फॉर यू जस्ट लाईक अ व्हायग्रा, पण ते चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, किती प्रमाणात घ्यायला पाहिजे त्याला खूप महत्त्व असतं, रोजचं किती घ्यायला पाहिजे त्याला खूप महत्त्व असतं आणि कंपल्सरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीशिवाय तुम्ही हे औषधी घ्यायला नाही पाहिजे। म्हणून जर एल-आर्जिनिन जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चांगलं पाहिजे असेल तर ते माझ्या क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिलेलं आहे। दुसरं आहे एल-सिट्रुलिन। एल-सिट्रुलिन पण एल-आर्जिनिन सारखाच पदार्थ आहे, त्याचं पण कार्य सेम आहे। पण जर एल-आर्जिनिन एल-सिट्रुलिन हे जर तुम्हाला नैसर्गिक जर तुम्हाला वाढवायचं असेल तर डेफिनेटली ग्रीन व्हेजिटेबल्स, एग्स, नट्स आणि वॉटरमेलन हे जर तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाण जर केलं तर नैसर्गिक तुमच्या बॉडीमध्ये एल-आर्जिनिन आणि एल-सिट्रुलिनचं प्रमाण डेफिनेटली वाढवण्यास मदत घेऊ शकता। त्याच्यानंतर जे मी सांगितलं कर्क्युमिन, हल्दी हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये इट इज अ अँटी इन्फ्लॅमेटरी, इट इज अ अँटीबायोटिक, इट इज अ अँटीऑक्सिडंट याची खूप मदत होते मित्रांनो। पण जेव्हा आपण दिवसभरामध्ये जे आपण भाज्यामध्ये याच्यामध्ये आपण किंवा वरणामध्ये आपण जे हळदी टाकतो तितकं प्रमाण कमी असतं। म्हणून तुम्हाला बेस्ट मी सांगेल की तुम्ही काय करा, एक छोटंसं मी तुम्हाला सांगतो की रोज सकाळी किंवा रात्री झोपते वेळेस 1 कप दूध घ्या, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळदी टाका आणि अर्धा चम्मच तुम्ही साखरेच्या ऐवजी तुम्ही मध घ्या। मध टाकून जर हे रोज रात्री जर तुम्ही 30 दिवस जर प्याले तर डेफिनेटली तुमच्या सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये बघा किती फरक दिसून येईल। तरी मित्रांनो, अजून काही कुशंका, शंका, गैरसमज असतील तुमच्या डोक्यामध्ये तर डेफिनेटली तुम्ही मला केव्हाही कॉमेंट करा, मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। आणि तुम्हाला वाटत असेल कोणत्या विषयावर मी व्हिडिओ तयार करायला पाहिजे तर ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा, मी त्यावर पण व्हिडिओ तयार करेल। धन्यवाद मित्रांनो।